है मेरी जमीन अफसोस नहीं, जो तेरे लिए 100 दर्द सहे। महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। ओ रांझना वे तेरी सांसों पे थोड़ा सा वतन का भी हक था। ना देख मुझे यूं मुड़ मुड़ के, तेरा मेरा साथ यही तक था। अर्ज़ी दीवाने की जहाँ और सुहानी देखी, एक रोज वही मेरी शाम हो। कभी याद करे जो जमाना, माटी पे मर मिट जाना। Now advanced sunshine riders, other than the split, wondering the pollution level, and the modified movement, human development. After the pattern, started conveyor, originally from Supuna, and after the pattern, that he was forgotten. When asked for 41 days, the President for the pressure of the workers. So, we made our workers to repent. So, you must have come up with them to form. After I was 200 exams of time. So, to your heart, remember his eyes. The recognition that you know, Sophie perfect. Moving is like work, setting slide down my Sophie, drive down fast. Letting Maggie my auntie, step to he that country, step to he that country. They go and look like the world. माझ्या शाळेचे नाव प्रसिद्ध मी आज तुम्हाला बातमी म्हणाल. राष्ट्रदेवतांचे राष्ट्रशिक्षकांचे हा चंद्र सूर्यनांग स्वातंत्र्य भारताचे राष्ट्रदेवतांचे राष्ट्रशिक्षकांचे हा चंद्र सूर्यनांग स्वातंत्र्य साजरा करते हैं. या दिवशी 1950 साली आपल्या संविधान
मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। कोई पंख होने से कुछ भी नहीं होता, वो सरळ सोडणार होती। आपल्या भारताची संस्कृती ही पाश्चिमात्य देशांप्रमाणे भोगावली झाली नसून ती ताडोळ करण्यात आली। वैराच्या सुनेला आज म्हणून तिच्या फळ्यात नारळानं ओटी भरणारे छत्रपती शिवाजी महाराज याच मार्ग होते। राजमाता जिजाऊंचे दुःख दूर करण्यासाठी स्वतःच्या मुलाचे लग्न टाकून शत्रूशी लढता लढता भारत युद्धी पडणारच तानाजी मालुसरे याच मार्ग होते। एवढी महान परंपरा भारत देशाने भारत संस्कृतीला प्रदान केली। देशभक्त शहीदों के बलिदान से स्वतंत्र हुए हैं हम। देशभक्त शहीदों के बलिदान से स्वतंत्र हुए हैं हम। कोई पूछे कौन है, कोई पूछे कौन है तो गर्व से कहेंगे भारतीय है हम। कोई पूछे गर्व से कहेंगे भारतीय है हम। थोड़े बोले में आगे से बोल दो। जय हिंद, भारत माता की जय, वंदे मातरम। Respected chief guests, principal sir, parents, teachers, and my dear friends. First of all, we are gathered here to celebrate Republic Day.
I wish you all happy Republic Day. Republic Day means संविधान जो की आपल्या भारताला लागू झालं ते 1950 या दिवशी जे हक्कपाणी जेते सारे सदान करती जे हक्कपाणी जेते सारे सदान करती रक्षा तुझी माझी ते संविधान करते आयुष्यमान करते समृद्ध भारताला आयुष्यमान करते समृद्ध भारताला रक्षा तुझी माझी ते संविधान करते संविधान करते या दिवशी संविधान आपल्या भारताला लागू झालं होतं त्यामुळे हा दिवस आपण प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो आपल्या शाळेचे स्लोगन आहे गुणवत्ता सातत्य शिस्त आणि संस्कार म्हणजेच काका दिवशी याच ओळीनंतर आवड आपल्या संस्थेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये शैक्षणिक उपक्रम खेळामध्ये उपक्रम प्रयोगशील उपक्रम आपल्या संपूर्ण नावच आहे प्रयोगशील शैक्षणिक संस्था म्हणजे विविध प्रयोग विविध उपक्रम या संकुलामध्ये होत असतात त्याचा एक अनुभव आज आपण पाहतो स्टेजवरती बरेच विद्यार्थी अनेक वेशभूषा करून आलेले आहेत त्यांच्या मोठ्या कोणत्या शब्दाबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलं काही विद्यार्थी बोलले पण इथपर्यंत येण्यासाठी सुद्धा खूप मोठं धाडस लागतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आपले आता आपण जे भाषण ऐकत होतो आपल्या लहानपणी दिवस आम्ही आठवत असतो आपण पण कधी काळामध्ये आपण भाषण पाठ केलं असेल किंवा उभं राहिलं असेल बोललो असेल कधी ऐकलं असेल तर छोट्या चिंती होण्याचं कौतुक करायचं असतं या सर्वांसाठी एकदा सर्वांनीच प्राप्त करायचं पालकांनी सुद्धा कारण छोट्याशीमध्ये वेशभूषेमध्ये येऊन चार व्यक्तिमत्वाचं मनोरंजन करणं व्यक्त केलं आहे याबरोबर आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये अजून एक उपक्रम माझा आपलं फक्त विद्यार्थ्यांना एक 2 दिवस आधी अशा सूचना दिली होती की आपल्याला सायन्स एक्झिबिशन म्हणजे तुम्हाला जे प्रोजेक्ट जमतात ते प्रोजेक्ट तुम्ही काय करायचे आज सादर करायचे त्यामध्ये आम्हाला वाटलं होतं तेवढे विद्यार्थी त्यामध्ये पार्टिसिपेट करतील तरी पण विद्यार्थ्यांनी उत्साह दाखवून त्यांनी स्वतः घरामधून तयारी करून बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज प्रकल्प प्रदर्शन प्रदर्शन केलेलं आहे सर्वांनी कार्यक्रम होण्याच्या अगोदर किंवा संपण्याच्या अगोदर प्रकल्प प्रदर्शन विद्यार्थ्यांचं करायचं आहे यातूनच लक्षात येते की आपले विद्यार्थी फक्त एक आपण क्लिक जरी केले तर ते त्याच्यामध्ये पार्टिसिपेट म्हणून पुढाकार घेऊन आपलं प्रदर्शन करत असतात याचबरोबर क्रीडा महोत्सव काका युनिव्हर्सिटीचा क्रीडा महोत्सव यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभागी घेतले आणि विजय सुद्धा पटकावला आहे त्यामध्ये विविध स्पर्धा आपण घेतलेल्या आहेत ग्रुप पद्धतीने पाहिली असतील त्यामधून विद्यार्थ्यांचा क्रमांक सुद्धा आपण पाहिलेला आहे काही विद्यार्थी शिक्षणामध्ये पुढे आहेत काही विद्यार्थी खेळामध्ये पुढे आहेत काही विद्यार्थी प्रेझेंटेशनमध्ये पुढे आहेत एकाच विद्यार्थ्यांनी सगळीकडे न येता सर्व गुण संपन्न असा विद्यार्थी आपण आपल्या संस्थांमध्ये तयार करून येत आहोत याचा आम्हाला खरंच छान दिसत याचा सुद्धा माझी बरी मुलं या स्कूलमध्ये शिकतात आणि खरंच एक अभिमानास्पद गोष्ट आहे की मी त्यांना माझ्यासमोर बोलताना पाहतो याचं उदाहरण वेदांत आणि ईशा पालकांना एक मनामध्ये कुठेतरी असतं की माझी मुलं माझ्या डोळ्यासमोर दिसतं किंवा तुम्ही घरी जरी असतं तर तुमच्या मुलगा इथं आल्यानंतर हा प्रत्येक शिक्षकांचा मुलगा किंवा आमची प्रिन्सिपल सतत म्हणतात की इथं शाळेच्या गेटमध्ये आल्यानंतर हा माझा विद्यार्थी मग माझ्या विद्यार्थ्याला विविध प्रयोग करून विविध उपक्रम करून माझा विद्यार्थी सर्व गुण संपन्न कसा बनला पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिक्षक टीम आणि आमचे प्राचार्य सर सतत प्रयत्न करत असतो सातत्यामधून संस्कार आणि संस्कारामधून शिस्त आणि याचंच उदाहरण काका युनिव्हर्सिटीमध्ये आज सर्वांनाच पाहायला मिळते सर्व जपण्याचा प्रयत्न आपलं संपूर्ण करणार आहे आणि सततच करणार आहे तेवढेच बरोबर माझ्या शब्द संपवते जय हिंद जय भारत पालकवर्ग शिक्षक आणि आपल्या भारताचे उज्ज्वल भविष्य असे सर्व विद्यार्थी काका युनिव्हर्सिटी हे नावच पूर्ण आहे आपल्या वेगवेगळी गुन्हा करत असतात ते अशा छोट्याशा इथं काका युनिव्हर्सिटी यावेळेला आज लग्नक्ष होत असताना सर्वजण याची दिली याची डोळा पाहत आहेत
ते खरंच ठरत आहे. वेगवेगळी प्रत्येक उत्पन्न या शाळेचे आपण पाहत असतात. उज्ज्वल भविष्यासाठी त्या विद्यार्थ्यांच्या त्या कलागुणांना वाव देण्यासाठी हाताळून करून खूप उत्पन्न होत असतात. ते वेळोवेळी होत असताना मुलं शिकत असतात. हे वाक्य दिमाखाने आज पूर्ण होत असताना सर्व जे पाहत आहेत त्याबद्दल काकांनी व सर्व शिक्षकांचे त्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर्व विद्यार्थी शिक्षिका तसेच सर्व सामान्य बालकांनी आणि सगळे आपलं या ठिकाणी मी शब्द सांगतो की त्या शाळेत लहानपणापासून जो विद्यार्थी त्यांनी तयारी केलेला आहे आणि या तयारीतून पुन्हा तयार आणि इथल्या शिक्षकांच्या म्हणून नंतर आभार मानतो. त्याला अशी शाळा की काकांनी सर्वप्रथम मातृमध्ये प्रथम येऊन जी माझी इच्छा आहे मी वेळेवर बोलून आणि दोन शब्द बोलतो. शिक्षक पण खूप चांगले आहेत आणि मॅडम पण खूप चांगले आहेत. माझी दोन मुलं आहे त्या शाळेत. शिक्षक पण चांगले आहे शाळेला अभ्यास पण चांगला आहे. थँक्यू. सर्वांना माझ्या बालगोपाला व सर्व भारतवासियांची हार्दिक शुभेच्छा. सर्व पालकांना थोडेसे ठिकाणी केंद्रित होतं. या ठिकाणी माझ्या मातावरून माझे बंधू बसलेले याच्यातून प्रामाणिकपणे हात वर करून माझ्यासाठी किंवा आपल्या बालगोपालासाठी सुरू होत आहे की आपण किती जण करू शकतात करू शकतात ते हात वर करायचं. पाहिजे असेल झाले असतात काका बालक आपल्या या ठिकाणी करत आले. तर काकाही पुष्कळ काम आहे. धगधगती आग विद्यार्थ्यांमध्ये घडवायचं काम, समाजाची जाण विद्यार्थ्यांमध्ये घडवायचं काम, विज्ञानाचं शिकवण विज्ञानाचं ज्ञान देण्याचं काम या संस्कार या कलाकृतीचं काम हे काका या माध्यमातून माझ्या सर्व कर्मचारी जिल्हासर प्राचार्य जिल्हासर व काकाच्या गोष्टीचे सर्व कर्मचारी या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करून या विद्यार्थ्यांमध्ये सर्वजण संपन्न करण्याचं काम या ठिकाणी गेले अनेक वर्ष केलं जात आहे. त्यातूनच आपण मुलासरांची नवीन संकल्पना नवीन वर्षापासून राहतो. आपण वेगवेगळे देश घेऊन पाणी करतात आणि बोलू शकतो आपण, परंतु मुलासरांनी सांगितलं नाही म्हणून आता आपल्याला पालन देखील आपल्या सगळ्यासमोर बोलला पाहिजे. जर पालक बोलला तर आपले विद्यार्थी बनतील, त्यांचे मुलं बनतील. हे प्राचार्य गुरुमास्तरांची व काकाची नवीन संकल्पना सांगितल्यामुळे आहे. त्यामुळे पालकांनी काय करण्याला येताना थोडासा अभ्यास करून यायचा कोणता दिवस आहे काय आहे त्याबद्दल आपण काही सांगू शकता का? जर तुम्ही सांगू शकता तर तुमच्या विद्यार्थ्यांना देखील तुम्ही होऊ शकता. आपण कुठेतरी कमी करायला असं आपल्या स्वतःला खंत वाटली नाही पाहिजे. एकदा आपण
एखादं काम करून चालेल, परंतु आजचं युग स्पर्धेचं युग आहे, ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या शाळा, आमचा स्कूल, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेच्या युगात शिकण्यासारखे वेगवेगळे होईल, खेळ असतील, विज्ञान असतील, वेगवेगळ्या समाजामध्ये ज्या काही गोष्टी लागतात ते अधिकारी होण्यापर्यंत म्हणून दोन तर आपल्या भागातून, आपल्या शाळेतून भविष्य झालेले आहे. त्या दोन्हीमध्ये आपल्या दहावीचा निकाल जो आहे तो 100% लागलेला आहे आणि आपल्या शाळेतून नामांकित कॉलेजमध्ये दहावी आपल्याकडे संपन्न झाल्याच्या नंतर काही विद्यार्थी नामांकित शाळेसारख्या कॉलेजला लागले, ज्ञानाला लागले, यशस्वीला लागले, ते काकांना इन्व्हेस्टमेंट जे आहे ते सर्व आलेलं आहे. विद्यार्थी आला झाला अशा कृतीचं काम, अशा पद्धतीचं काम मागे या ठिकाणी सर्व कर्मचारी मन लावून तो विद्यार्थी माझा आहे, हा माझा आहे, याचं संरक्षण मी कशा चांगल्या पद्धतीने करू अशा प्रकारे प्रत्येक वेळेस प्रयत्न करून त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम हे करतात. त्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो. ज्या पालकांनी सर्विसर असतील, मॅडम असतील, त्यांनी पण इथे येऊन त्यांना आचरण करण्याची तयारी करायला सांगितलं होतं. त्यांनी पण येते आपल्या बालगोपाळसमोर आपल्या सर्व पालकांसोबत आणि माता भगिनी मित्रांसोबत येऊन जे काही आपल्यासमोर दोन शब्दांमध्ये केलं त्यांच्याही या ठिकाणी कौतुक करतो. आणि आता जन्माचा पहिला त्यांचा चिमुकली पवार यांनी या ठिकाणी आपलं भारत दाखवण्याचं काम करणार आहे, त्यांच्या या ठिकाणी कौतुक करतो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी विविध खेळामध्ये, विविध स्पर्धांमध्ये या ठिकाणी स्पर्धांमध्ये भाग घेऊन विजेते झालेले त्यांचे या ठिकाणी कौतुक करतो. व ज्या पालकांनी आपला विद्यार्थी घडवला यासाठी घरी प्रॅक्टिस करून घेतात, जे प्रॅक्टिस करून घेतले त्यांचं नाही, जे प्रॅक्टिस करून घेतात त्यांचंही कौतुक करतात. व जे विद्यार्थी या ठिकाणी स्टेजवर आपल्यासमोर बोलण्याचं झालंच करतो ते येणाऱ्या काळातून जगजातीय बनल्याशिवाय राहणार नाही. या समाजामध्ये सर्वजण संपन्न होऊन समाजाला दिशा देण्याचं काम किंवा एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचं काम ही 100% येणाऱ्या काळामध्ये हे सर्व काही गोष्टींच्या माध्यमातून ते विद्यार्थी पुढे जाण्याचं काम करतील अशी अपेक्षा करतो. या सर्व कर्मचाऱ्यांनी येणाऱ्या काळात स्पर्धेमध्ये आपला विद्यार्थी कसा टिकला पाहिजे ह्याचं संकलन करून विद्यार्थी घडवण्याचे जे परिपूर्ण काम करतात त्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो. या सर्व नियंत्रण ठेवून जमासरांचं अगदी लहान इंटेलिजन्सपासून जे दहावीपर्यंत दहावीच्या पुढे गेल्याच्या नंतर पण विद्यार्थी साहेबांकडे विचारतो सर आतापर्यंत काय केलं पाहिजे. नंतर विद्यार्थी दहावी झाला की तिकडेच जातो, तिकडे काही फरक येत नाही. पण जमासरांकडे पालक पण येतो की बाबा तर आम्ही दहावीच्या मित्रांच्या मुलांना काय करायला लागलं पाहिजे, त्यावेळेस त्याला योग्य मार्गदर्शन केलं, त्याची योग्य दिशा दिली, त्याला धर्मीय भविष्यासाठी मार्गदर्शन करू, त्याला समाजामध्ये जगताना काय काय अडचणी येतात, त्याला कसं जगलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, काय झालं पाहिजे हे त्या पालकांना या विद्यार्थ्यांना समजावून व्यवस्थित सांगणार त्याला पण दिशा होतात. त्यामुळे या ठिकाणी जमासरांचंही या ठिकाणी प्रकट करतात.
आणि आता आपल्याकडे प्रवर्तन आलेलं आहे यांचा आपल्याला सगळ्यांनी म्हणून ऐकायचं आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे थोडं सांगायला बोलत होतो आणि थांबतो जाऊन घेऊन आला. आपण सगळ्यांनी एकदा जोरदार आवाजामध्ये मालवताला काम चालू आवाज बंद पाहिजे. भारत माता की भारत माता की तुमचा एक प्रश्न मी आहे मी एक आनंदी आहे मला काय वगैरे मी भाषण किंवा वाक्य नव्हतं काहीच नव्हतं. मी माझ्या मुलीला मुलापासून मी बोलायला लागली सगळ्यांनी प्रार्थना शाळेत केली पाहिजे आणि आपल्या मुलाला काहीतरी वाटावं. माझ्या मम्मीने बाबांनी असं काय काहीतरी बोलले पुढे येऊन प्रत्येक मुलांनी असं मी असं कॉन्फिडन्स वेगवेगळे खूपच छान हंसते थे दिल में वतन को रखने वाले सर पे कफन भी रखते थे. संदेश से आते हैं हमें तड़पाते हैं जब चिट्ठी आती है पूछे जाती है कि घर कब आओगे लिखो कब आओगे तुम बिन ये दिल सोना सोना है. में मिल जाएंगे आशिक कई पर वतन से हसीन सनम नहीं होता. हीरों में सिमट कर सोने से लिपट कर मरते हैं कई पर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. HS Visual Music. ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा. वतन वतन मेरे आबाद रहे तू वतन वतन मेरे